ज्यावेळेस संभाजी राजे कैद केले त्याच वेळेस त्यांच्या सोबत सुद्धा कवी कलश कैद केले, तेही रक्ताळलेले, साखळदांडा जखडवलेले, त्यांनाही तख्ताकुला घातलेले. आणि त्याच वेळेस नमाजाच्या रुखाता पडणाऱ्या औरंगजेबाला बघता बघता कवी कलश म्हणाले, बघत राहिले कवी कलश. आणि त्याच वेळेस उद्गार ते झाले, हाती घोडे तोप तलवारे, अरे हाती घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर शेर शिवाजी हमारा, उनका बच्चा छावा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. छत्रपती संभाजी राजांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर उभा राहिला तर सारं शरीर थरारलं जातं माय बापांनो. ते शंभूराजे, कोणते शंभूराजे? 14 मे 1657 पुरंदरावर एका धुरंधर शिवरत्नाचा जन्म झाला. मासाहेब जिजाऊन लहानशा शंभू राजाला मांडीवर घेतलं. सगळे विचारू लागले, नाव काय ठेवायचं, नाव काय ठेवायचं. आणि मासाहेब जिजाऊन त्या बाळ राजाकडे बघावं, डोळे भरून आले, डोळ्यातून टप दिशी बोत्यासारखा एक थेंब खाली पडला. आऊसाहेब काय काय झालं? अशा आनंदाच्या वेळेस तुमच्या डोळ्यात आसव कोणाची आठवण झाली? आणि मासाहेबांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू गळायला लागले. बाळ शंभू, माझा शंभू, माझा संभाजी माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या अफजलानं कनकगिरी वेढ्यात मारला. त्याच शंभूचं रूप मला या शंभू दिसतंय. हा माझा शंभू, हाच माझा संभाजी. आणि बाळराजांचं नामकरण झालं संभाजी. अरे जसे बाळराजे जन्माला आले तसंच नियतीनं त्यांच्या सोबत घात करायला सुरुवात केली. 2.25 वर्षाचं वय होतं न होतं तेच माझ्या सईबाईना बाळंत व्याधी जडली. एवढी जडली की हातातल्या बांगड्या आता ढोपरापर्यंत यायला लागल्या. पाना आटला. नियतीनं खेळ केला. 5 सप्टेंबर 1659 माझ्या सईबाई माझ्या शंभू राजाला सोडून गेल्या त्या कायमच्याच. माझ्या शंभू राजाला स्वतःच्या आईचं दूध सुद्धा मिळालं नाही माय बापांनो. अहो जसं कलेनं शंभू राजे आकार घ्यायला लागले मासाहेब जिजाऊंच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये आता माझे शंभू राजे घडायला लागले. 8 वर्षाचं लेकरू साधं पळता येत नाही, पण माझे शंभू राजे 8 वर्षामध्ये शस्त्र पारंगत होत निघाले. नुसतं शस्त्र पारंगत होत निघाले नाही, पण त्याच वेळेस बेभानपणे धावणाऱ्या घोड्याला एका पायावर उभा करणारा रणधुरंधर योद्धा म्हणून गिनीज बुकानं ज्यांची नोंद घेतली ते धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. एवढंच नाही, पुरंदरचा ऐतिहासिक तह झाला आणि 23 गडकोट किल्ले आणि 4 लाख होनांचा मुलूक मिर्झा राजा जयसिंग मोगलाकडे द्यावा लागला. आणि त्याच वेळेस संभाजी राजानं त्या ठिकाणी ओलीस ठेवलं गेलं. जोपर्यंत 23 गडकोट किल्ले आणि 4 लाखांचा मुलूक येत नाही तोपर्यंत संभाजी राजांची सुटका नाही. एके दिवशीचा प्रसंग आहे. संभाजी राजे एका तख्तावर बसलेले आहे. दिलेर खान एका तख्तावर बसलेला आहे. मिर्झा राजा जयसिंग एका तख्तावर बसलेला आहे. आणि दिलेर खान एक हत्ती संभाजी राजांना भेट म्हणून दिला. आणि हसत दिलेर म्हणाला, शंभू हमने ये हाथी आपको तोहफे में दिया है, बताओ ये हाथी आप अपने दक्खन पर कैसे लेके जाओगे? आणि 8 वर्षाचे शंभू राजे बसता हसत म्हणाले, दिलेर ये तुम्हारा लंगड़ा पुंगड़ा हाथी हम कैसे भी लेके जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो तुम्हें 23 गडकोट किले दिए बताओ वो तुम कैसे लेके जाओगे? संतापला दिलेर उठून उभा राहिला आणि बोलता झाला, संभाल, बहुत चलती है रे इस नादान से बच्चे की नादान सी जबान. आणि उठून उभे राहिले संभाजी राजे. ज्ञानातून संशय निघाली, रोखली गेली गर्दनीवर आणि उद्गारते झाले संभाजी महाराज, दिलेर सिर्फ हमारी जबान ही नहीं चलती, हमारी तलवार भी बहुत चलती है. बता तुझे कहां से फाड़ू, बता तुझे कहां से फाड़ू.
ते संभाजीराजे दिलेरने त्याच वेळेस पाहिले. कलेनं राजे आकार घ्यायला लागले. वय झालं 13 वर्ष आणि 13व्या वर्षामध्ये 16 भाषेवर माझ्या शंभूराजेनं प्रभुत्व करायला सुरुवात केली. 13 भाषा सोपाय, 16 भाषा सोपाय. अहो माझ्या शंभूराजानं 7 शतक बुधभूषणम नायिका भेद इको कमी करा 7 शतक बुधभूषणम नायिका भेद नक्षिकांत नावाचे 4 ग्रंथ लिहिले. त्याच बुधभूषणामध्ये त्यांनी भगवान श्री गणेशाचं पद पदम पत्र समचरण जंग जिमी कनकमकर नाभि ललित कबीर उदर लंबित विशारवल वर दीर्घत कुंजिकर देत चारी फल एक दंत रुसुंड लवथानी हरिजात सकल मल असं भगवान गणेशाचं यथार्थ वर्णन केलं. अहो त्याच बुधभूषणामध्ये माझ्या शंभूराजानं लिहावं जीवितम मृतकम मन्ये देहिनम धर्मवर्जितम. जीवितम मृतकम मन्ये देही धर्मवर्जितम मृतो धर्मेन संयुक्ता दीर्घजीवी भविष्यती. जो मनुष्य जन्माला येतो आणि स्वतःचा धर्म विसरतो तो जिवंत असला तरी मेल्यासारखा असतो. त्याच्या जगण्याला काडी मात्र अर्थ उरत नाही. पण एखादा मनुष्य स्वतःच्या धर्माचं पालन करतो आणि स्वतःच्या धर्मासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वतःचा धर्म विसरत नाही. तो मेला तरी सुद्धा जिवंतच राहतो. माझ्या शंभूराजानं केवळ या श्लोकाचं लिहिलंच नाही तर खऱ्या अर्थानं त्या श्लोकाचं अनुकरण सुद्धा केलं. अरे रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत माझे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे लढत राहिले धर्मासाठी. अरे झुंजत राहिले धर्मासाठी. काय तो प्रसंग आहे. मालोजी बाबा कोसळले आणि मराठ्यांचे छत्रपती जेरबंद झाले. चहू बाजूना साखळ दंड फेकले आणि मराठ्यांचे छत्रपती यवनांच्या कचाट्यात सापडले. तख्ताकुला घातलेले, रक्ताळलेले, साखळ दंडात जखडवलेले छत्रपती संभाजी महाराज आले ताठ मानेने औरंगजेबाच्या दरबारात आणि तख्तासेन झालेला शहंशाह हिंदुस्तान अब्दुल मुझफ्फर मोहिद्दीन मोहम्मद काझी औरंगजेब आश्चर्यचकित नजरेनं बघत राहिला आणि विचारता झाला मुकर्रम कहीं मैं ख्वाब तो नहीं देख रहा हूं. क्या ये सचमुच संभा है? सचमुच संभा है. आणि कडाडले मराठ्यांचे छत्रपती औरंगजेब संभा नहीं छत्रपती संभाजी महाराज बोल. छत्रपती संभाजी महाराज बोल. सरदिशी शमशेर रोखली गेली गर्दनीवर रक्ताची चिलकांडी यातनेचा कल्लोळ उफाळला गेला आणि मुकर्रम बोलता झाला जबान को लगाम दे काफिर. जानता है किसके सामने खड़ा है? शहंशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब के सामने खड़ा है. तसा औरंगजेब म्हणाला सबूर मुकर्रम सबूर. आणि औरंगजेब संभाजी राजांच्या नजरेत नजर घालून बघत राहिला आणि बोलता झाला संभा झुक जा हमारे कदमों में कर कदम बोसे कर कुर्निश साथ आणि उसाळा लावा कडाडला छावा. अरे हड कसली कुर्निश कसली कदम बोसी. होट तू तुझ्या तख्तावरून ये नतमस्तक हो आमच्या समोर गुडघे टेकून कर मुजरा मास वाकून कर कुर्निश साथ. याद राख औरंगजेब मराठ्यांचे छत्रपती उभे तुझ्या दरबारात. मराठ्यांचे छत्रपती उभे तुझ्या दरबारात. थरथर कापत राहिला औरंग्या भयभीत होत राहिला सारा दरबार. अरे कळेच ना कैदेत कोण आहे? आलमगीर औरंगजेब की मराठ्यांचे छत्रपती संभाजी राजे. काहीसा सावरला भानावर आला आणि आज ते कदम मराठ्यांचे छत्रपती दिसतात कसे हे बघण्यासाठी एक एक पाऊल टाकू लागला. संभाजी राजांना निहाळलं पक्क साखळ दंडात जखडवलेलं पाहिलं आणि एक एक पाऊल टाकत संभाजी राजांजवळ आला. रक्तानं माखलेले रक्ताळलेले संभाजी राजे निहाळले. कसलं धैर्य कसलं शौर्य कसला साहस कडक करा ना कसला साहस कसला अभिमान बघत राहिला औरंगजेब. नजर स्थिरावली डोळ्यावर. वही आंखें वही नूर वही रुतबा. मुकर्रम
9 साल का था तब आया था अपने वालिद के साथ हमारे आगरा में कड़क करना। तो हमने पूछा था इसे, क्यों रे संभा, तुझे हमारा डर नहीं लगता? तो सच कहा था काफर नहीं, औरंगजेब, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है, हमारे वजह से सबको डर लगेगा। सच 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 कहा था काफर ने। 9 साल तक कभी ठंडक की नींद नहीं सोने दिया, 2 साल तक कभी चैन की सांसें नहीं लेने दी। लेकिन अब नहीं, पहली गलती करी हमारे वालिद शाहजहां ने, जो शाहजी को जिंदा जाने दिया। दूसरी गलती करी हमने, जो इसके वालिद सिवा को जिंदा जाने दिया। लेकिन अब नहीं जिंदा जा पाएगा ये काफिर, अब नहीं। अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर आ ही गया शेर शिकंजे में, आखिर आ ही गया दक्खन का शेर पिंजरे में। बहुत खूप। आणि त्या अल्लाहचे आभार मानायला नमाजाच्या रुखाता पडायला लागला। ज्यावेळेस संभाजीराजे कैद केले त्याच वेळेस त्यांच्या सोबत सुद्धा कवी कलश कैद केले, तेही रक्ताळलेले, साखळदंडा जखडवलेले, त्यांनाही तख्ताकुला घातलेले। आणि त्याच वेळेस नमाजाच्या रुखाता पडणाऱ्या औरंगजेबाला बघता बघता कवी कलश म्हणाले, बघत राहिले कवी कलश। आणि त्याच वेळेस उद्गार ते झाले, हाती घोडे तोप तलवारे, अरे हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर शेर शिवाजी हमारा, उनका बच्चा छावा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है। तसे संभाजीराजे बोलते झाले, पकड कराओ, संभाजीराजे बोलते झाले, बहुत खूब कवि है आप, सुनाओ हमें कुछ पंक्तियां ऐसे मौसम पर। आणि बघत राहिले कवी कलश आणि उद्गारते झाले, अरे काय राजा आहे, मृत्यूच्या दरबारा भय ना भीती, निडर राजा, कैसा है राजन, सुनना चाहते हो तो सुनो, बताओ कवि, सुनाओ हमें कविता, सुनाओ राजन सुनो। यावन रावण की सभा, शंभु बंद्य बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेले वरण रंग, राजन तुम हो सांजे, खूब लड़े हो तुम जंग, तब तू तेज निहार के, तखत जो औरंग। राजन, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी रावणाच्या दरबारात साखळदंडा जखडवलेले, शेंदुरांना फासलेले हनुमंतराय शोभावे, तसे औरंगजेबाच्या दरबारात तुम्ही शोभतायत राजे। अहो काय लढलात तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य, काय तुमचा पराक्रम, तुमचं शौर्य धैर्य पराक्रम पाहून स्वतःला शहंशाह म्हणावणारा हा औरंग्या, स्वतःला आलमगीर म्हणावणारा हा औरंग्या तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला राजे, नतमस्तक झाला राजे। खामोश काफिर, जबान को लगाम दे। त्याच वेळेस औरंगजेब उठला आणि संभाजी राजांच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागला आणि बोलता झाला, वही संभा है, सच बता संभा, तूने हमारा बुरहानपुर लूटा, औरंगाबाद लूटा, जालना लूटा, खूबसूरत सूरत को बदसूरत कर दिया, सच बता कहाँ रखी है लूट, कहाँ रखा है खजाना। आणि बघत राहिले माझे संभाजीराजे, अरे कोणता खजिना, हा हिंदुस्तान आमचा खजिना, तू लुटलास आमचा खजिना, हे नदी नाले डोंगर झाडं झुडप हे सगळं आमचाच आहे, आमचा खजिना लुटून आम्हाला विचारतोस कुठं ठेवलाय खजिना, कुठं ठेवलाय खजिना, तर ऐक कुठं ठेवलाय, अरे शेतातून वाहणाऱ्या पाटात, भाजीच्या देठात, लहान लेकराच्या खळखळून हसणाऱ्या त्या ओठात, शेकडो तटबुंजाच्या गोटात, मर्द मावळ्यांच्या निदडा छातडात ठेवलाय खजिना, मर्द मावळ्यांच्या निदडा छातात ठेवलाय खजिना। संभा, आखिरी बार पूछ रहा हूं तुझे, हमारे कौन कौन से सरदार खिदमत में है तुम्हारे, कौन कौन है फितूर। आणि हसत राहिले संभाजीराजे, स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू,
अरे स्वतःच्या मुलीला सुद्धा न सोडणारा तू, आणि तू करतोस फितुरीची भाषा. एकच नाव सांगेन, चल बाता, एक ही काफी है. ऐकायचं तर ऐक. तुझा बेटा शहजादा अकबर शामिल है हमें. संतापला वैतागला, चौताळला आणि संभाजी राजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत राहिला, इस्लाम कबूल कर, हमारे तरफ से आजा, जान बख्श देंगे तुझे. आणि संभाजी राजे बोलत राहिले, अरे हाड कुत्र्या, ये तुमच्या बाजूला, हो मराठ्यांच्या बाजूला. अरे धर्म सुद्धा बदलायची गरज नाही पडणार, जिवंत सोडू तुला. संतापला वैतागला, चौताळा बोलता झाला, सांभा, जबान को लगाम दे सांभा. आणि संभाजी राजे सांगत राहिले, आमचं बोलणं बंद नाही होणार, आखे झुका सांभा, आमचे डोळे बंद नाही होणार. आणि संतापलेला, चौताळलेला, वैतागलेला औरंगजेब बोलता झाला, इसकी आंखें जलाती है हमें बहुत, जला डालो इसकी आंखें. इसकी जबान चलती है बहुत, काट डालो इसकी जबान, खींच लो खाल इसकी और खिला दो चील कौओ कुत्तों को. आणि संभाजी राजे सांगत राहिले, अरे खाल्लं आमचं मांस कुत्र्या गिदडांनी तर त्यांची औलाद होणार नाही तुझ्यासारखी बेईमान. अरे निपजेल आमच्या सारखीच इमानदार. चौथाला वैतागला बोलता झाला, मुकर्रब, गेंद्याव थोडासा, मुकर्रब लेके जाओ इस काफर को हमारे सामने से, इसे ऐसी दर्दनाक मौत दो कि इसकी आने वाली पुरखे, सारी कायनात, पूरी सल्तनत इसका स्वराज याद रखना चाहिए, हुक्म की तामील की जाए. हम इसकी चीखें सुनना, गेंदन थोड़ा सा, इसकी चीखें सुनना चाहते हैं, रहम के लफ्ज मांगना चाहिए. या काफर लेके जाओ. रक्ताळलेले, साखल दंडा जखडवलेले छत्रपती संभाजी राजे बांधले गेले तुळापूरच्या स्तंभाला. पाहिलं असतं तर वाटलं नसतं रे, मराठ्यांचा छत्रपती आत बनून आणलं होतं, उलटाला उलट टांगून जखडवलं होतं काटेळे साखळ दंडात. ज्यावेळेस आणलं होतं ना, त्यावेळेस नव्हते माझ्या राजांच्या अंगावर राजशाही वस्त्र, आता होते विदुषपी झबले. डोक्यावर नव्हता स्वराज्याचा जिरटोप, अरे होतं विदोषी घातलेली एक झबलं आणि त्याच्यावर होती घुंगर असलवलेली टोपी. संभाजी राजांना उलट टांगून निघाली होती भर हुकूम धेंड वाजत गाजत. बघता ज्यानं 9 वर्ष तलवारीवर मरण पेलून धरलं, तो संभाजी राजा दिसतो कसा. अरे हे बघण्यासाठी हे गर्दी जमा झाली होती. अरे कोणतरी दूरवरून यायचं, एखादा दगड लांबून फेकून मारायचं, कोच पडायची, रक्ताची चिळकांडी यातण्याचा कल्लोळ उपळायचा. कोणीतरी यायचं, पळता मस्तकावर लात मारायचं. अरे मस्तक नाका तोंडावर बसायचं आणि मस्तकातून नाकाची धार, रक्ताची धार सुरू व्हायची. अरे कोणीतरी यायचं, माझ्या शंभू राजांचे केस गदगदा हलवायचं, भंदिशी मस्तक बनायचं. कोणीतरी यायचं, अरे घाणेरड्या उंटाला टांगलं होतं, टोचले जात होते काटेदार साखळ्या, कच टोचत होत्या. अंगात जागोजागी जखमा करत होत्या आणि अंगातून उघळत होते रक्ताचे थेंब. अरे चालता उंटाची शेमटी पिळायचा, उंटा थाई नाचायचा, काटेरी साखळ दंड माझ्या राजांच्या शरीरात घुसायचे. पाहिलं असतं तर वाटलं नसतं, तुळापूरच्या स्तंभाला बांधलेले संभाजी राजे आता सजा होती. माझ्या संभाजी राजांचे डोळे जाळायचे. एक हापशी लालबुंद तपता सळ्या घेऊन माझ्या शंभू राजांच्या समोर आला. त्याची ही इच्छा नव्हती त्या सळ्या घेऊन माझ्या पानेदार डोळ्यामध्ये माझ्या राजांच्या डोळ्यात घालण्यासाठी. हात थरथरू लागले, जाणार ते डोळे. लालबुंद तप्त सळ्या माझ्या राजांच्या डोळ्यात समोर आल्या आणि बघता संभाजी राजानं उघडले नेत्र, साठवलं डोळ्यात हे स्वराज्य, आबासाहेब, आऊसाहेब, गडकोट, किल्ले, मावळे. जाणार ते डोळे, केले डोळे
बंद उघडले नेत्र सतात, लाल बुंद तप्त झालेला हस्पी एक एक पाऊल टाकत टाकत आला आणि बघता बघता लाल बुंद तप्त सळला गेला माझ्या राजांच्या डोळ्यात. सर 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 उठत राहिला. जशा गेल्या आत तशाच निघाल्या बाहेर आणि पानेदार डोळ्याच्या ठिकाणी फक्त उरले काळे कुट्ट खड्डे आणि डोळ्यातून निघत राहिला फक्त दर्प धूळ. हजार इंगळ्या मस्तकात डसाव्या अशा असह्य वेदना माझ्या शंभू राजांच्या मस्तकात खुबायला लागल्या. 7-8 दिवस गेले. आता दुसरी सजा होती. माझ्या शंभू राजांची जबान छाटायची. अरे चहा घेताना फक्त थोडस जिभेला पळू द्या रे. किती असह्य वेदना होत्या, पण सजा होती जबान छाटायची. माझ्या संभाजी राजांना सोडलं 10-12 जण आले, मुंडक्यावर पायावर पोटावर उभा राहिले आणि माझ्या राजांचा जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले. पण जबडा उघडेल कसा? अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीनं जात ही आमच्या अवकात सांगणाऱ्या त्या संभाजी राजाचा जबडा उघडेल कसा? पण एकानं घेतला घन, मारला दन, मस्तकावर आघात झाला. एकानं घेतलं शिस, कानात टाकलं, कानावर दाबा जोर दिला. एकानं दाबलं नाक, श्वासासाठी जीव गलबलला. जबडा उघडला, घेतली सांशी, घुसली आत, ओढली बाहेर, निघाली लागला समशेर, मारली साप साप, तुटली जीभ, पडली तिथंच वळवळ. ते सुद्धा तयार नव्हते माझ्या शंभू राजांपासून बाजूला व्हायला आणि तोंडातून ओघळला लाल बुंद रक्ताचा पणर रे. लाल बुंद रक्ताचा पणर सहन करत राहिले माझे संभाजी राजे. कुणासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी, या मराठी दौलतीसाठी, छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत या जाणीवेसाठी सहन करत राहिले. 7-8 दिवस गेले आणि माझ्या राजांच्या मस्तकातून एक 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 केस उपटायला सुरुवात केला. बोलायला सहज वाटतं, ऐकायला सहज वाटतं, पण प्रत्यक्षात काय अवस्था झाली असेल माझ्या राजाची याचा विचार न केलेलाच बरा. सहन करत राहिले बायबाप, सहन करत राहिले. एक दिवस सजा, एक दिवस नाही सजेचा अंमल. 7-8 दिवस झाले का मग दुसरी शिक्षा, 7-8 दिवस झाले का मग तिसरी शिक्षा, 7-8 दिवस झाले की मग चौथी शिक्षा. 11 दिवस झाले. कभी कलशानं पाहिलं राजन, हमसे नहीं देखा जा रहा है राजन, आणि त्या कवी कलशानं देह ठेवला. आता सजा होती माझ्या शंभू राजांच्या अंगावरची साल काढायची. अरे अरे मेलेलं जनावर जसं सोडून काढावं ना, तसं माझा राजा उभा उभा सोडून काढला होता रे. अरे घेतलं होतं मिठाचं मिरचीचं पाणी, फेंगलं होतं अंगावर, जर 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 साल उठत राहिला. कोणीतरी आला माझ्या राजांच्या मांडीत काचदिशी जांब्या घुसावला, गर 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 फिरवला. नारळाचा गोटा काढून घ्यावा ना, तसा माझ्या राजांच्या शरीरातून मांसाचा गोळा काढून घेऊन गेला. 2-4 जण आले. अरे भारदार भाले खुपसले माझ्या राजांच्या गुडघ्यात, हलवले गदगदा आणि खोबऱ्याची वाटी काढून घ्यावी ना, तशा माझ्या राजांच्या गुडघ्याच्या वाट्या वाट्या काढून घेऊन गेले. किती सहन करत राहिला माझा राजा. कोणीतरी आलं, माझ्या राजांच्या हाता पायाची बोट धरली, नख नख उपसून घेतली. किती त्रास सहन करत राहिला माझा राजा. कुणासाठी? फक्त तुमच्यासाठी, आमच्यासाठी. हे छत्रपती शिवरायांनी उभं केलंय स्वराज्य, हे स्वराज्य हवादेत राखण्यासाठी. महाराज दिवस जात राहिले. अरे माझ्या शंभू राजांना धरावं, खाली पाडावं. अरे मटणाच्या दुकानावर जसे बोकड्याचे तुकडे करावा ना मायबाप, अशा माझ्या राजांचे हाता मात्र हाता पायाचे बोटाचे तुकडे करायला सुरुवात केली. मनगटापासून आता मात्र हात बाजूला केले आणि आता शेवटची सजा माझ्या राजांचं मस्तक छाटायचं. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी तुळापूरच्या त्या वडू बुद्रुकला त्या स्तंभाला माझ्या राजानं बांधलं आणि गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी माझ्या राजांचं मस्तक छाटलं. घेतला भाला आणि अडकवलं त्या भाल्याला माझ्या राजांचं मस्तक. निघाली भरकुम दिंड वाजत गाजत
निघाला आणि तो भाला घेतला आणि खुपासला त्या इंद्रायणी भीमा भामाच्या डोहात आणि माझ्या राजांच्या मस्तकातून एक थेंब त्या इंद्रायणी भीमा भामाच्या पात्रात पडलं आणि थरारली ती इंद्रायणी भीमा भामा. ज्या इंद्रायणी भीमा भामानं पाहिलं होतं माझ्या राजांचं ते शौर्य, तो साहस, तो अभिमान, तो पराक्रम बघितला होता सर्जा संभाजी राजा. थरारली ती इंद्रायणी. संभाजी राजे गेले 350 वर्ष झाली तरी अजूनही ती इंद्रायणी आसव ढालतेच आहे, इंद्रायणी रडतेच आहे. खरे छत्रपती संभाजी राजे कुणाला कळलेच नाही, कळाले फक्त कुणाला, त्या औरंगजेबाला. तो औरंगजेब सांगत राहिला, हमने आंखें निकाल ली उसकी लेकिन नहीं झुके उसकी आंखें हमारे सामने. हमने आंखें निकाल ली उसकी लेकिन अंधे तो हम हो गए. हमने काट डाले उसकी जबान लेकिन नहीं मांगे रहम के 2 लफ्ज उसने हमारे सामने. हमने काट डाली उसकी जबान लेकिन जबान होते हुए भी तो बेजुबान तो हम हो गए. हमने खींच ली खान उसकी लेकिन बेबदन तो हम हो गए. हमने काट डाले उसके हाथ लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. अरे हाथ होते हुए भी तो अपाहिज हम हो गए. हमने काट डाले उसके पैर लेकिन घुटने नहीं टेके उसने हमारे सामने. हमने काट डाले उसके पैर लेकिन घुटनों के बल तो हम आ गए. नहीं पहनने दिया स्वराज का जिरटोप उसके माथे पर लेकिन सर होते हुए भी हमारी बादशाही पगड़ी वो खिमौंस नहीं पहन सके. बेताज तो हम हो गए, हम हो गए. सचमुच सचमुच छावा है छावा शेर का, सचमुच छावा है छावा शेर का. होंगे कामयाब या ऐसा ही लौटना पड़ेगा खाली हाथ दिल्ली. माझ्या राजानं, शंभू राजानं त्याला या मातीत आणलं पण इथून त्याला परत जाण्याचं भाग्य कधी मिळूच दिलं नाही, मिळूच दिलं नाही. अरे माझे संभाजी राजे सांगत राहिले, ज्या वेळेस औरंग्याच्या दरबारात नजरेला नजर करत सांगत राहिले, औरंग्या तू केलेस आमचे हाल हाल कशासाठी? या मावळ खोऱ्यात फडफडणारा भगवा खाली खेचण्यासाठीच ना. याद राहा, हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्राचा, हा भगवा आहे गोपाल कृष्णाचा. अरे हा भगवा आहे माझ्या ज्ञानोबा तुकोबरायांचा, वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा. हा भगवा आहे माझ्या शिवरायांचा, हा भगवा आहे स्वाभिमानाचा, हा भगवा आहे अभिमानाचा. अरे हा भगवा आहे त्यागाचा, हा भगवा आहे समर्पणाचा. हा भगवा खाली खेचणं कुणाला जमलं नाही आणि कुणाला जमणार सुद्धा नाही, कुणाला जमणार सुद्धा नाही. माझ्या राजांचं मस्तक छाटलं आणि माझ्या राजांच्या मस्तकातून एक एक रक्ताचा थेंब पडत राहिला आणि त्या रक्ताच्या थेंबातून जन्माला आले इथं काही धनाजी संताजी सारखे धुरंधर रणधोर योद्धे आणि माझ्या राजांच्या शिवाय लढत राहिले 14 वर्षाविरत. माझे राजे सांगत राहिले माझे राजे. अरे या संभाजीच्या जाण्यानं, या संभाजीच्या मरण्यानं जर इथला मुर्दा झालेला समाज पुन्हा एकदा पेटून उठत असेल, गवताला सुद्धा भाले फुटून त्या म्लेंचच्या छातडात घुसत असेल, तासा मृत्यू या संभाला 1000 वेळा मान्य. अभिमान आहे मला अशा मृत्यूचा. कसे होते आमचे संभाजी राजे. देश रुद्राचा अवतार, अरे रुद्राचा अवतार, वाघाचा ठसा. विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा होता तरी कसा. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. सध्याच्या काळामध्ये छावा चित्रपटाला आणि मुर्दाट झालेला हिंदू पुन्हा एकदा जागा झाला. पण एक सांगतो माझ्या तमाम मर्द मावळ्यांनो, शिवराय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा डोक्यावर घ्यायचा विषय नाहीये, हा डोक्यात घेण्याचा ज्वलंत आणि जिवंत जाज्वल्य इतिहास आहे. छत्रपती ही व्यक्ती नाहीये, अरे छत्रपती हा विचार आहे. तो विचार आत्मसात करा. छत्रपती शिवराय शंभूराजे जयंती आली का मी डोक्यावर घेतो, पण लक्षात ठेवा माझ्या राजांना ऐकू द्या ना दादा, माझ्या राजांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घ्या. आज जयंती करतो, ढोल डीजे ताशे लावतो, म्हणून छत्रपती शिवराय शंभूराजे आम्ही स्मरणात ठेवतो. जयंती साजरी करतो ढोल लावून डीजे लावून. खरी जयंती साजरी जर करायची असेल त्यांचा विचार आत्मसात करा. 40 दिवस आम्ही बलिदान मास पाळू लागलोय. पायात चप्पल नाहीये, दाढी वाढलेली आहे. अरे कुणी एक वेळचं अन्न सोडलेलं आहे, कुणी चहा बंद केलेला आहे का? विचारावं का? आम्ही बलिदान मास पाळतो, आम्ही बलिदान मास पाळतो. खरी श्रद्धांजली कोणती ठरेल माझ्या राजाला? शंभू राजाच्या जाण्याचं एवढंच दुःख जर आपल्याला होत असेल, बलिदान मास पाळायचा तर कसा पाळायचा ऐका. मी सुतक पाळा याबद्दल दुमत नाही, बलिदान मास पाळलाच पाहिजे, ते कर्तव्य आहे आपलं. पण खरी आदरांजली, खरी श्रद्धांजली माझ्या राजाला द्यायची ठरली, एकच काम करा राजे. मला तुमच्या जाण्याचं दुःख आहे, ही भावना प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. एकच काम करा राजे. मी तंबाखू खात होतो, आजपासून तंबाखूची पुडी खाणार नाही. ही फेकली पुडी बलिदान मास होईल. राजे मी दारू पीत होतो, जुगार मटका खेळत होतो, बंद करील. हे सगळं बंद करील. बलिदान मास साजरा होईल. राजे मला कुठलंच वाईट व्यसन नाहीये. महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा, घरी या. आपल्या आईच्या चरणी नतमस्तक व्हा, आपल्या बापाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि घ्या शपथ. आई बाबा मी माझ्या राजांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या राजांच्या पायाची शपथ घेऊन आलोय. शपथ घेतो तुमच्या चरणाची, तुमचा सर्वोत्तम पुत्र मी होऊन दाखवील. नुसती शपथ घेऊ नका, तशी वाटचाल करा. ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रात, ज्या प्रांतात तुम्ही आहात तेथील सर्वोच्च स्थानावर तुम्ही विराजमान व्हा. त्या क्षेत्रातले तुम्ही शिवराय व्हाल, त्या क्षेत्रातले तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्हाल. सध्याच्या काळात आम्ही म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. लक्षात ठेवा आता पुन्हा शिवराय जन्माला यायला तयार नाही, पुन्हा शंभूराजे जन्माला यायला तयार नाही. या युगातले राजे यायचे ठरले तर कसे येतील ऐका. या युगातले राजे यायचे ठरले तर ते घोडा घोडीवरून येतील? अजिबात नाही. या युगातले राजे यायचेच ठरले ऑडीने येतील, मर्सिडीजने येतील, BMW ने येतील, स्वतःच्या हेलिकॉप्टरने येतील, स्वतःच्या विमानाने या युगातले राजे येतील. राजे आल्यानंतर कोणते गड घेतील? रायगड घेतील, राजगड घेतील, लोहगड घेतील, प्रतापगड घेतील? हे गड नाही घेणार. या गडाची स्वच्छता करतील, या गडाचं संवर्धन करतील. मग राजे कोणते गड घेतील? राजे घेतील कलागड, राजे घेतील क्रीडागड, राजे घेतील संस्कार गड, राजे घेतील संस्कृती गड. या युगातले शिवराय शंभूराजे आता या गडावर कब्जा करतील. राजांचं खरं शस्त्र कोणतं असणार आहे? तलवार, दांडपट्टा, भाला हे त्यांचं शस्त्र असणार आहे. या युगातल्या राजांना या शस्त्राची गरज नाहीच आहे. माझ्या राजांचं खरं शस्त्र कोणतं असेल? कोणतं असेल माझ्या या युगातल्या शिवरायांचं शस्त्र? कोणतं असेल शस्त्र माझ्या या युगातल्या शंभूरायांचं शस्त्र? माझ्या राजांचं शस्त्र असेल आधुनिक शेती पद्धती. माझ्या राजांचं खरं शस्त्र असेल व्यापार उद्योग विषयक धोरण. माझ्या राजांचं शस्त्र असेल कम्प्युटरचा माऊस. माझ्या राजांचं खरं शस्त्र असेल पेन. या शस्त्रावर तुम्ही आम्ही पारंगत झालो, त्या क्षेत्रातले तुम्ही आम्ही छत्रपती होऊ. शिवरायांच्या विचारांचे पाईक नक्कीच हो, नक्कीच हो. माझ्या राजांना अशाच मावळ्याची गरज आहे. हीच वस्तुस्थिती आहे आणि हीच काळाची गरज आहे. विठोबा